जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 48 पाहणार आहोत. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ सर्वोत्तम अशा दास्यभक्ताची लक्षणे सांगत आहेत. समर्थ म्हणतात, सदा देव काजी झिजे देह त्याचा. सदा म्हणजे अखंड, सतत, निरंतर, खंड न पडता. म्हणजे आज केलं आणि उद्या नाही केलं असं नाही. सतत 24 तास हा भक्त आपल्या भगवंताच्या काजाकरिता अर्थात भगवंताच्या कामाकरताच आपला देह खर्ची घालतो, झिजवतो. असा भक्त आपण स्वतः सदैव ईश्वराशी अनुसंधान राखून असतोच आणि त्याचबरोबर समाजात ज्या व्यक्तींची त्याचा संबंध येतो त्यालाही तो ईश्वराशी अनुसंधान कसे राखायचे हे समजावून सांगत असतो. असा भक्त सतत आपल्याकडून जमेल तेवढे देवकार्यासाठी शरीर झिजवतो. लोकांना देवाची आवड निर्माण व्हावी म्हणून तो अनेक प्रकारचे उत्सव साजरे करतो. ठिकठिकाणी जी मंदिरे आहेत तिथे कथा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो. लोकांना नामाची गोडी निर्माण करतो. म्हणजे काय तर हर प्रकारे तो समाजात भक्तीचा प्रचार प्रसार करतो. तसं पाहिलं असता त्याने स्वतःचा उद्धार तर केलेला असतोच. आता त्याला काही करायची तशी गरज नसते, पण त्याची समाजातील लोकांच्या उद्धाराकरताही तळमळ लागलेली असते. बुडते हे जग न दिसे डोळा. या समाजातील लोकांना आपण आपल्या आयुष्याचं किती नुकसान करून घेतो हे लक्षात येतच नाही. हे पाहून असा भक्त खूप व्याकुळ होतो आणि या व्याकुळतेपोटी लोकांच्या कल्याणासाठी तो आपले आयुष्य झिजवतो. आता आम्ही आपले शरीर झिजवतो, पण ते कशासाठी तर प्रपंचासाठी. दिवस रात्र काबाड कष्ट करतच राहतो आणि मग शिणतो. पण हा भक्त आपला जो देवकार्य आहे त्यासाठी आपलं शरीर झिजवतो. त्याला शीण येत नाही. उलट त्याचा आनंद हा उत्तरोत्तर वाढत जातो. हा भक्त फक्त शरीरानेच देवाचं कार्य करतो असं नाही, तर तो वाणीनेही सतत त्या भगवंताचं नाम घेत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, सदा राम नामे वदे नित्य वाचा. इथे पुन्हा सदा हा शब्द आलेला आहे. म्हणजे काय तर तो सतत 24 तास आपले देवकार्य करीत असताना त्या भगवंताचं नाम घेतच राहतो. निरंतर नामस्मरण केल्यामुळे त्या भक्ताचा देह देखील आणि मन देखील पवित्र होते. बाकीचे इतर व्यवहार करीत असताना प्रत्यक्ष मुखाने जरी नाम चालले नसले तरी आतील परावाणीने तो अखंड त्या भगवंताचंच स्मरण करीत असतो. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे 4 प्रकार आहेत. आपण जे मुखाने नाम घेतो त्याला वैखरी नाम असे म्हणतात आणि आतमध्ये आपोआप जे नाम सतत चालू असते त्याला परावाणीने घेतलेले नाम असे म्हणतात. अशा प्रकारे भक्त काही मुखाने आणि काही परावाणीने सतत 24 तास त्या भगवंताचं नाम घेऊन आपलं शरीर पवित्र करत असतो. संत चोखामेळा हे एक विठ्ठल भक्त संत होऊन गेले. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. सतत 24 तास ते आपलं कुठलंही काम करत असताना त्या विठ्ठलाचं नाम घेत असत, त्याचं स्मरण करीत असत. त्या काळचा जो मुस्लिम राजा होता त्याने गावाभोवती तटभिंत बांधण्याकरता अनेक मजूर कामाला लावले. त्यामध्ये चोखामेळाही कामाला गेले होते. भिंत बांधण्यास काम करीत असतानाच
मुखाने विठ्ठल विठ्ठल असा जप करीत होते. तेव्हा तिथे अचानक एक दरड कोसळली आणि त्यामध्ये अनेक मजदूर मृत्यू पावले. त्यात चोखामेळाचाही अंत झाला. इकडे पांडुरंगाला आपल्या भक्ताचा विरह सहन झाला नाही. पांडुरंग नामदेवाला म्हणाले, आता बघा, असं म्हणतात की नामदेव आणि पांडुरंग हे आपसात बोलत असत. खरंच केवढं मोठं भाग्य होतं त्या नामदेवाचं. तर पांडुरंगाने नामदेवाला सांगितले, अरे नामदेवा, माझा भक्त चोखामेळा हा दरड कोसळल्यामुळे त्याखाली दबला आहे आणि त्याचा अंत झाला आहे. तू जाऊन माझ्या चोखोबाची हाडं घेऊन ये आणि माझ्या मंदिरासमोर त्याची समाधी बांध. नामदेवा म्हणाला, अरे पांडुरंगा, तिथे किती मजदूर मरण पावले आहेत, त्यामधून मी चोखोबाचं हाड कशी ओळखू? पांडुरंग म्हणाले, अरे अगदी सोपं आहे. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, तेच माझ्या चोखोमेळाचं हाड. आणि मग नामदेवाने चोखोबाची हाडं गोळा करून आणली आणि विठ्ठलाच्या मंदिरासमोर त्यांनी त्याची समाधी बांधली. याला म्हणतात नामस्मरण, जे शरीराच्या आत आत जाऊन मुरलेलं असतं. तसा भक्त असा 24 तास आपले देवकार्य करीत असतानासुद्धा भगवंताचं नाम चालूच ठेवत असतो. पुढे समर्थ म्हणतात, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपला स्वधर्म तो उत्तम प्रकारे करत असतो. स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कर्म, आपली कर्तव्य, आपली जबाबदारी. तर हा भक्त आपलं कर्तव्य आपलं कर्तव्य अतिशय चोखपणे करीत असतो. जास्तीत जास्त प्रकारे आपण आपलं कर्तव्य किती उत्तम प्रकारे करू शकू याचाच तो भक्त सदैव प्रयत्न करीत असतो. परमेश्वराचे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये मला काही मदत करता येईल का, मला काही सहभाग घेता येईल का त्यामध्ये, असाही तो विचार करत असतो. समाजातील लोकांना वाईट गोष्टीपासून, वाईट सवयीपासून परावृत्त करण्याचा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा, त्या मार्गाने वाटचाल करण्याचा कार्य तो सतत करीतच असतो. असा हा भगवंताचा दास, जो सदैव देवकार्य करतो, मुखाने त्याचं नाम घेतो आणि परमेश्वरानेच नेमून दिलेलं कार्य उत्तम प्रकारे करतो, तो भगवंताचा दास जगामध्ये उत्कृष्ट असा दास आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.